हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. DSSमध्ये आपण लेटर बॉक्स क्लिअरिंगसाठी एका MTSला आपण रोल्स दिला, परंतु तिकडनं आपल्याला अशी कंप्लेंट आली की ते लॉग इन करू शकून नाहीत राहिले. तर त्याच्यामध्ये एक शक्यता अशी आहे की त्यांचा जो मोबाईल नंबर आहे जो त्यांनी अपडेट केलेला आहे PISमध्ये तो कदाचित चुकीचा असेल. तर तो PISचा जो मोबाईल नंबर आहे तो आपण चेक कसा करायचा आणि चेंज कसा करायचा या अनुषंगानं आपण हा पाहणार आहोत. तर त्याच्यासाठी सुपरिटेंडेंट साहेब किंवा ज्यांना कोणी आपल्याला हा PISचा रोल दिलेला आहे त्या ऑपरेटरनी आपण लॉग इन करायचं. त्यांच्या आदर्स नावाच्या जे काही कार्ड आहे त्याच्यामध्ये जायचं आणि त्याच्यामध्ये PIS पर्सनल इन्फॉर्मेशन सिस्टम नावाचं जे काही कार्ड आहे ते आपण सिलेक्ट करायचं. या ठिकाणी असे बरेचसे कार्ड्स या ठिकाणी येतील. या ठिकाणी PIS युटिलिटीज नावाचं एक कार्ड असेल, याला आपण क्लिक करायचं. यामध्ये पुन्हा असे 5-6 प्रकारचे मेनूज येतील. या ठिकाणी एडिट कम्युनिकेशन डिटेल्स नावाचा जे काही मेनू आहे तो आपण सिलेक्ट करायचा आणि त्याला आपण सिलेक्ट केल्यानंतर ही कंप्लेंट कोणाच्या संदर्भातली आहे, तर हे MTS आहेत सब ऑफिसला काम करणारे, म्हणून आपण हे SPO सिलेक्ट केलं, सब पोस्ट ऑफिस. त्यानंतर कोणतं ऑफिस आहे, तर ही कंप्लेंट आपल्याला चिखलीवरनं रिसीव्ह झालेली आहे, म्हणून आपण चिखली सब ऑफिस सिलेक्ट केलं. आणि त्यानंतर कोणते एम्प्लॉई आहेत की ज्यांना हा प्रॉब्लेम येतोय, तर त्या ह्या MTS आहेत नेहा म्हणून 10367160 हा एम्प्लॉई ID आहे, याला आपण फेच करायचं. फेच केल्यानंतर आपण जे काही डेटा सॅनिटायझेशनच्या वेळेस किंवा आपला जो काही मास्टर डेटा आहे त्याच्यामध्ये त्यांचा हा मोबाईल नंबर या ठिकाणी असेल. आता आपल्याला हा मोबाईल नंबर जो आहे तो आपल्याला चेंज करायचा आहे, कारण की त्यांनी सांगितलेला मोबाईल नंबर हा वेगळा आहे. तर आपण तो नंबर चेंज करतो. तर अशा पद्धतीने आपण जुना नंबर जो होता तो डिलीट करून हा नवीन नंबर जो आहे तो या ठिकाणी टाकलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला जर का त्याला काही सपोर्टिंग डॉक्युमेंट असले तर या ठिकाणी मोबाईल नंबर आहे त्याच्यामुळे सपोर्टिंग डॉक्युमेंट नाही आहेत, परंतु जर का काही PISमध्ये चेंजेस करायचे असतील, जसं नाव बदलायचं असेल, ॲड्रेस बदलायचं असेल, तर त्याला आपल्याला सपोर्टिंग डॉक्युमेंट लावणंसुद्धा अपेक्षित आहे. तर जर का तसं काही डॉक्युमेंट असेल तर ते PDF आपण या ठिकाणी लावू शकतो. आता मोबाईलच बदलायचा आहे त्याच्यामुळे सपोर्टिंग डॉक्युमेंटची गरज नाही. त्यांनी डिक्लेअर केलं आहे, तो मोबाईल नंबर आपण त्या ठिकाणी त्यांना बदलून दिला आहे. याचा एक प्रॉपर रेकॉर्डसुद्धा आपण आपल्या ऑफिसला ठेवलेला आहे. आणि त्यानंतर आपण या फॉरवर्डच्या टॅबला आपण क्लिक करायचं. फॉरवर्डच्या टॅबला क्लिक केल्यानंतर एक पॉपअप मेसेज जनरेट होईल, रिक्वेस्ट सबमिटेड सक्सेसफुली. अशा पद्धतीनं ही जी रिक्वेस्ट आहे ही आपण सबमिट केलेली आहे. आता सबमिट केलेली जी रिक्वेस्ट आहे ती आपल्याला अप्रूव्हसुद्धा करावी लागेल. पुन्हा आपण अदर्स नावाच्या कार्ड्समध्ये जायचं आणि पर्सनल इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये आपण जायचं. त्या ठिकाणी PIS युटिलिटीज नावाचं जे काही कार्ड असेल ते त्या ठिकाणी आलेलं असेल आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो. आता ही जी रिक्वेस्ट आहे ही जे सुपरवायझर असतील त्यांच्याकडे ती गेलेली असणार. तर आपल्याला त्यांच्या ह्याच्यात जाऊन पाहावं लागेल. या ठिकाणी आपण पाहू शकतो अप्रूव्ह सर्व्हिस रिक्वेस्ट नावाचं एक कार्ड या ठिकाणी आहे PIS डॅशबोर्डमध्ये. या ठिकाणी आपण यायचं आणि या ठिकाणी आपण बघू शकतो कम्युनिकेशन डिटेल्स. याला क्लिक केल्यानंतर जेवढ्या काही रिक्वेस्ट आपल्याला त्यांनी फॉरवर्ड केलेल्या असतील त्या या ठिकाणी आलेल्या असतील. आता ही जी एक रिक्वेस्ट आहे ही आपल्याला आलेली आहे मोबाईल चेंजसाठी, त्याला आपण टिक केलं आणि या ठिकाणी आपण याला प्रोसेस करू शकतो किंवा खाली अप्रूव्ह सिलेक्टेड आहे यालासुद्धा आपण करू शकतो. याला आपण प्रोसेसला क्लिक करायचं. प्रोसेसला क्लिक केल्यानंतर जे काही आपण चेंजेस केले ते चेंजेस आपल्याला या ठिकाणी दिसतील आणि ते व्यवस्थित आहेत किंवा करेक्ट आहेत याची आपण खातरजमा केल्यानंतर याला आपल्याला अप्रूव्ह करायचं आहे. जर का त्यांनी डॉक्युमेंट दिलेलं असेल, जोडलेलं असेल, तर ते डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करून ते व्हेरीफायसुद्धा करू शकता की व्यवस्थित आहे किंवा नाही त्या अनुषंगाने. आणि जर का तुम्हाला काही चुका झाल्या असतील किंवा तुम्हाला जर का हे अप्रूव्ह नसेल करायचं त्या केसमध्ये तुम्ही त्याला रिजेक्टसुद्धा करू शकता. तर आपल्याला ते सगळं ओके आहे, आपल्याला याला अप्रूव्ह करायचं आहे. या अप्रूव्हला आपण क्लिक करणार. अप्रूव्हला क्लिक केल्यानंतर रिक्वेस्ट प्रोसेस सक्सेसफुली असा एक पॉपअप मेसेज जनरेट होईल. अशा पद्धतीनं त्या जे कोणी एम्प्लॉईज आहेत त्यांचा आपण मोबाईल या ठिकाणी बदलवून घेतला आहे. 1-2 मिनिटानंतर त्यांना फोन करून सांगायचं आहे की तुम्ही आता लॉग इन करून बघा आणि त्यांना जो काही OTP आहे तो त्यांच्या नवीन मोबाईलवरती गेलेला असेल आणि आता ते लॉग इन करू शकतील. धन्यवाद.